सत्य घटनेवर आधारित कुठलाही सिनेमा किंवा वेब सिरीज आली की वाद अटळ असतो, पण कधी कधी तो वाद जरा जास्त संवेदनशील सुद्धा बनतो। असाच एक वाद सध्या गाजतोय तो वेब सिरीज IC814 बद्दल। कंदहार अपहरणावरती आधारित या वेब सिरीजने मोठा वाद निर्माण केलाय। हा वाद नेमका काय आहे ते आपण पाहूया। IC814 ही नेटफ्लिक्सवरची नवी वेब सिरीज आहे। ही सिरीज आधारित आहे ती एअर इंडियाच्या विमान अपहरणावर। फ्लाइट इंटू फियर द कॅप्टन स्टोरी या पुस्तकावरनं ही सिरीज प्रेरित आहे। एक असं विमान अपहरण ज्याचं नाट्य सुरू झालं नेपाळमध्ये, जे घोंगावलं भारतावरती आणि संपलं कंदहारमध्ये। या वेब सिरीजमध्ये दहशतवाद्यांना जी नावं दिली गेली आहेत त्याच नावांवरनं वादाला सुरुवात झाली आहे। या वेब सिरीजमध्ये अपहरणकर्त्यांची नावं चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर अशी दाखवण्यात आली आहे। भोला आणि शंकर ही नावं हिंदू देवतांची प्रतीकं मानली जातात, त्यामुळे अशी हिंदू देवतांची नावं दहशतवाद्यांना देऊन प्रेक्षकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला गेला। या सगळ्या वादावर या सिरीजचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा काय म्हणतात ते आपण पाहूया। ये जो सवाल आपने पूछा, हाँ, क्या वो आप फिर आरोप बताइए। नहीं, मेरा ये था, जितने भी चीजें हैं, चाहे आतंकवादियों के असली नाम को ना बताना, और अब जब आईएनबी मिनिस्ट्री में गए तब उसको वापस से आपको करेक्ट करना पड़ा। आपने सीरीज देखी है? सर मैं आपसे आपने सीरीज देखी है? मिनिस्ट्री में गए उसको सीरीज देखी है? मैं आईएनबी सीरीज देखी है? मैं आईएनबी मिनिस्ट्री सीरीज देखी है? जो ऑफिशियली काम हो रहा है। सोशल मीडियावरती सुरू झालेल्या वादाचा मुद्दा जेव्हा भाजप नेत्यांनी उचलला तेव्हा या वादाचा वणवा बनला। अमित मालवीय यांनी ट्विट करत IC814 विमानाचे अपहरणकर्ते दहशतवादी होते, त्यांनी त्यांची मुस्लिम ओळख लपवलेली होती। अनुभव सिन्हा यांनी त्या अपहरणकर्त्यांना बिगर मुस्लिम नावं देऊन त्यांच्या गुन्ह्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। याचा परिणाम काय होईल? काही दशकांनंतर लोकांना वाटेल की IC814 विमानाचं अपहरण हिंदूंनीच केलेलं होतं, हा आरोप केला अमित मालवीय यांनी। हा वाद इतका वाढला, इतका विकोपाला गेला की केंद्र सरकारनं नेटफ्लिक्सला थेट नोटीस बजावली। या सिरीजमध्ये ज्या दहशतवाद्यांना हिंदू नावं देण्यात आली त्या दहशतवाद्यांची खरी नावं, मूळ नावं काहीशी अशी होती: सनी अहमद, जहूर इब्राहिम, शाहिद सय्यद, इब्राहिम अख्तर। आणि या सगळ्यांनी अपहरणाच्या दरम्यान कोड नेम म्हणून चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर अशी नावं निश्चित केलेली। पण या वेब सिरीजमध्ये हा फरक प्रेक्षकांना कळावा असं काहीही दर्शवण्यात आलं नाही, करण्यात आलं नाही, आणि इथूनच हा वाद सुरू झाला। वातावरण तापलं आणि अखेर नेटफ्लिक्सला माघार घ्यावी लागली आणि नेटफ्लिक्सला ओपनिंग डिस्क्लेमरमध्ये बदल करत असल्याची घोषणाही करावी लागली। This is your captain speaking. For the benefit of audiences unfamiliar with the 1999 hijacking of Indian Airlines Flight 814, the opening disclaimer has been updated to include the real and code names of the hijackers. 1999 सालच्या कंदहार अपहरण प्रकरणानं देश हादरून गेलेला। कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहर, उमर सईद शेख, मुश्ताक अहमद या कुख्यात दहशतवाद्यांना अपहरण केलेलं विमान सोडवण्यासाठी तुरुंगातनं मुक्त करावं लागलं होतं। या अपहरणामध्ये पाकिस्तान आणि ISIचा मोठा रोल होता। ISIनं हे अपहरण घडवून आणल्याचा आरोपही झाला। असं असतानाही वेब सिरीजमध्ये या गोष्टीचं भान ठेवण्यात का आलं नाही, की मग प्रसिद्धीसाठी जाणून बुजून हे सगळं केलं गेलं, हा प्रश्न अनुत्तरित राहतोच। या वेब सिरीजच्या विषयामुळे त्याची जितकी चर्चा झाली नाही तितकी चर्चा ही वेब सिरीज रिलीज झाल्यानंतर या वादामुळे झाली, आणि म्हणूनच इथे संशयाला जागा राहते।